बारामतीत मेळावा घेऊनही शरद पवार यांना निमंत्रण नाही हे हास्यास्पद। संजय राऊत यांचा हल्लाबोल। भाजप सत्तेत आल्यापासून राज्यात डर्टी पॉलिटिक्स सुरू असल्याचाही घणाघात। बारामतीमधल्या नमो महारोजगार मेळाव्याला शरद पवार यांना आमंत्रित न करण्याचं कारण आलं समोर। पवारांनीच यापूर्वी शासकीय कार्यक्रमांना न बोलावण्याच्या सूचना केल्याचं प्रशासनाची माहिती, तर अशी कुठलीही सूचना केलेली नाही, पवार यांच्याकडून स्पष्टीकरण। राज्यात भाजपकडून लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी 6 नेत्यांची समिती स्थापन। फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटलांसह शेलारांचा समितीत समावेश। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। दिल्लीत पहाटे 3:15 वाजेपर्यंत भाजपच्या निवडणूक आयोगाची बैठक। मोदी तिसऱ्यांदा वाराणसीमधून, अमित शहा गांधीनगरमधून, तर गडकरी नागपुरातून लढण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी भाजपची हटके आयडिया। जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत यासाठी थेट जनतेचंच घेणार मत। विधान परिषदेचे 10 आमदार आज होणार निवृत्त। कपिल पाटील, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, सुरेश धस यांचा समावेश। सुनील तटकरे विश्वासघातकी माणूस, अनंत गीते यांची जहरी टीका। रायगडमध्ये शिमगोत्सवापूर्वीच राजकीय शिमगा रंगण्याची शक्यता। महानगरपालिका, नगरपालिका आणि परिषदांच्या हद्दीतले रस्ते होणार चकाचक। निवडणुकीपूर्वी राज्यातल्या 7,000 किलोमीटर रस्त्यांच्या कामांना मंजुरी। 7,500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद।